डॉक्टर पतंगराव कदम माझ्यासाठी प्रेरणास्थान. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे. लोकतीर्थ स्मारक स्थळी भेट. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या डॉक्टर पतंगराव कदम यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. ते माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत. सुरुवातीपासून त्यांनी राजकारणात मला खूप ताकद दिली. मी त्यांचा आदर्श घेऊन काम केलं. मी कुठंही असो, डॉक्टर पतंगराव कदम यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत असं मला नेहमीच वाटतंय, असं भावुक उद्गार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काढले. नूतन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोनहिरा कारखाना परिसरात डॉक्टर पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ या स्मारकाचं दर्शन घेतले. यावेळी त्यांनी डॉक्टर पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी माजी आमदार मोहनराव कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम तसेच ज्येष्ठ नेते जे.के. जाधव आदी उपस्थित होते. यावेळी जयकुमार गोरे म्हणाले, मला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळेल यापेक्षा भाजप पक्षाच्या नेतृत्वानं दिलेल्या जबाबदारी निभावण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. माझी 4थी टर्म आहे. भाजप प्रवेश केल्यानंतर मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय दिला. मी माझ्यासाठी डॉक्टर पतंगराव कदम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2 आदर्श आहेत. या दोघांचंही स्थान माझ्या हृदयात आहे. आता पलूस कडेगाव मतदारसंघात डॉक्टर पतंगराव कदम यांच्या प्रमाणेच मजबूत नेतृत्व करण्यासाठी कदम कुटुंबियांनी प्रवाहात सामील होण्याची आवश्यकता आहे, अशा भावना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार विश्वजित कदम यांचं नाव न घेता माजी आमदार मोहनराव कदम व काँग्रेस नेते शांताराम कदम यांच्यासमोर व्यक्त केल्या, असं जयकुमार गोरे म्हणाले. यावेळी मोहित्यांचे वडगावचे माजी सरपंच विजय मोहिते, अंकलखोपचे काँग्रेस नेते सतीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, कडेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनील जगदाळे आदी उपस्थित होते. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर चौफेर खबर. पॉवर मराठी न्यूज.